जनतेच्या पुण्याईवर अभिजित पाटील विजयी होतील. खासदार ओमराजे निंबाळकर. माढा विधानसभा मतदारसंघाचे महाविकास आघाडी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचे अधिकृत उमेदवार अभिजित पाटील यांच्या प्रचारार्थ मानेगाव येथे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर व खासदार धीरशील मोहिते पाटील यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बोलताना खासदार ओमराजे निंबाळकर म्हणाले की पंतप्रधानांनी अजितदादांना कारवाई करण्याचा इशारा दिला होता, मात्र त्यांनी सरकारला पाठिंबा दिल्यानंतर त्यांना थेट उपमुख्यमंत्री करून अर्थ खाते देण्यात आलं. 70,000 कोटींचा घोटाळा करणाऱ्या अजितदादांना जर पंतप्रधान कारवाई करणार असे म्हणत असताना त्यांना उपमुख्यमंत्री करत असतील तर कोणावर विश्वास ठेवायचा असा सवाल उपस्थित करत त्यांनी भाजपा सद्बुद्धीने कारवाई करत आहे, पक्षफोडीचे राजकारण केले, मराठा समाज शांततेत आंदोलन करत असताना लाठीचार्ज केला. आता ते म्हणतात बटेंगे तो कटेंगे. याला माझे एकच उत्तर आहे, जुडेंगे तो जितेंगे असे म्हणत त्यांनी मोदी पंतप्रधान असताना हिंदू खतरे में कसा असावा उपस्थित केला. यावेळी त्यांनी शेतकऱ्यांना GST लावला जातो, मात्र धनदांडग्यांना सूट दिली जाते, शेतमालाला भाव मिळत नाही असा सवाल उपस्थित केला. यावेळी अभिजित पाटील यांनी उपस्थित नागरिकांशी संवाद साधताना म्हणाले की अनेक वर्षापासून रखडलेली विकास कामे पूर्ण करून मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान रूपी आशीर्वाद देऊन निवडून द्यावे असे आवाहन केले. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले की आबांना उमेदवारी कशी मिळाली हा प्रश्न उपस्थित करत त्यांनी प्रस्थापितांनी शेकडो तरुणांच्या उतार्यावर कर्ज काढून त्यांचे भविष्य उद्ध्वस्त केले. त्यांच्या अश्रूंच्या हुंकारामधून आबांना उमेदवारी मिळाली आहे. पांढऱ्या शुभ्र कापडात गणेश कुलकर्णींचा मृतदेह घरी आला. त्यांच्या लहान मुलाच्या हंबरड्यामधून आबांची उमेदवारी आली आहे अशा शब्दात विद्यमान आमदार यांचा समाचार घेतला. यावेळी माढा सकल मराठा समाज आणि जिल्हा दूध संघाचे संचालक व माढा नगरपंचायत नगरसेवक राजाभाऊ चौरे तसेच कुर्मदास साखर कारखान्याचे माजी संचालक हिंदूराव आरे, अमरसिंह साठे व जामगाव विद्यमान सरपंच सोनाली हरिदास सरवदे, हरिदास नागनाथ सरवदे, बुद्रुकवाडीचे विद्यमान सरपंच पूजा गणेश माने यांनी अभिजित पाटील यांना प्रवेश करून पाठिंबा दिला. शेकडो अनेक कार्यकर्त्यांसह अभिजित पाटील यांना पाठिंबा देण्यात आला. महाराष्ट्रातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या AJ 24 तास न्यूज महाराष्ट्र या चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.